संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतली सर्वपक्षीय बैठक. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सहकार्य करण्याचं किरेन रिजिजू यांचं विरोधी पक्षांना आवाहन. प्रतिकात्मक सभात्याग करून विरोधी सदस्यांचा बैठकीमध्ये सहभाग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. झांझिबारचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर हुसेन अली मवेनी यांनी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची नवी दिल्लीत घेतली भेट. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण यासह इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य बळकट करण्यावर झाली चर्चा. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर इथं वारकऱ्यांसाठी प्रशासनाकडून उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची केली पाहणी. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताचे देदीप्यमान यश. 4 सुवर्णपदकांची कमाई, तर जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स मैदानावर तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय क्रिकेट सामना सुरू. भारतासमोर 388 धावांचं आव्हान. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून PV सिंधूनं घडवला इतिहास. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून अभिनंदन. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज मध्यरात्रीनंतर होणार लढत. 3ऱ्या क्रमांकाच्या लढतीत इंग्लंडची फ्रान्सवर 6-4 अशी मात. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी अमेय रानडे आपलं स्वागत करतो.